800 ते 1000 वर्ष जुनं असलेलं असं एक प्राचीन मंदिर जे डोळ्यासमोर असून 90% लोकांना माहिती देखील नाही। मंदिरावरती असं एक ठिकाण आहे जिथे कोरीव काम केलेलं नाही। लोणारमध्ये फक्त सरोवर नाही तर आहे एक प्राचीन विष्णू मंदिर। तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील। लोणारला खूप वेळेस गेलो, पण लोणारमध्ये असल्या दैत्यसुधन या मंदिराबद्दल मला माहिती नव्हतं। काही दिवस अगोदर माहिती झालं आणि निघालो मंदिर पाहण्यासाठी। मला लांब केस खूप आवडतात, पण जेव्हा गाडीवर बसल्यानंतर डोळ्यामध्ये जाते तेव्हा खूप ताण येतो। आता तुम्हीच कमेंट करून सांगा, राहू देऊ की कट करू। थोड्याच वेळात लोणारमध्ये पोहोचलो आणि सुरुवातीला दैत्यसुधन मंदिराची दिशा दाखवणारी पाठी दिसली। आता हे मंदिर गावामध्ये असल्या कारणाने जे नवीन लोक येतात त्यांना या मंदिराबद्दल माहिती होत नाही, त्यामुळे हा व्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। इथे मंदिराचा व्हिडिओ शूट करणं अलाउड नव्हतं, पण त्यांना आपले काही जुने व्हिडिओ दाखवले, त्यानंतर त्यांनी परमिशन दिली। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप लोकांना अशी ठिकाण माहिती होतात आणि लोक व्हिजिट देखील करतात। या मंदिराची आख्यायिका अशी आहे की एकेकाळी लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीहरी विष्णू यांनी दैत्यसुधनच्या अवतारामध्ये लवणासूरचा वध केला आणि ते याच ठिकाणी स्थायी झाले। तेव्हा हे मंदिर इथे उभारण्यात आले। रामायण, महाभारत अशा खूप साऱ्या गोष्टी मंदिराच्या भिंतीवरती कोरलेल्या आहे। मंदिराच्या आतमध्ये श्रीहरी विष्णू यांची दैत्यसुधनच्या अवतारामध्ये भव्य मूर्ती आणि खालच्या बाजूला लवणासूर राक्षस देखील आहे। मंदिराच्या आतमध्ये देखील खूप कोरीव काम केलेले आहे। एका ठिकाणी बासरी वाजवताना श्रीकृष्ण देखील आहे। मंदिराच्या दोन्ही साईडला तुम्हाला मातीचे ढीग दिसेल। असं म्हणतात की एकेकाळी मंदिर वाचवण्यासाठी पूर्ण मंदिर मातीखाली लपवून ठेवलं होतं। मंदिराचा पूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती नक्की बघा।